तशा पद्धतीने मला कोणाचं नाव काही कळलं नाही. आपल्या मतदारसंघातील नाही ते नाही जाणार. पण काय जाणार नाही की 35 वर्ष आम्ही पवारसाहेबांच्यावर होतो. आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी आहेत त्यांना सांगून त्यांची संमती घेऊन गेलो होतो. त्यानंतर माझ्याविरोधी त्यांनी त्यांना तयार केलं. जसं माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं. संपूर्ण पवार फॅमिली ही त्यांच्या प्रचारामध्ये आली. सुप्रियाताई सुळे माझ्या मतदारसंघात कधीच आल्या नव्हत्या. ते 30-25 वर्षांनी पहिल्यांदा आल्या. मी त्यांचं स्वागत केलं. रोहित पवार, जयंत पाटील साहेब 3 वेळा, साहेब आमचे 2 वेळेला. एवढं त्यांच्यावर प्रेम करून त्याचा प्रचार केल्यामुळं ते नाही मला वाटत पुन्हा पवारसाहेबांना धक्का देऊन जातील. पण संजय बाबा भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. तुमचे मित्र आहेत. हे बघा, त्यांनी परवा माझा विधानसभेत मला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे ते असलेल्या उभाट्या पक्षातून थोडंसं दूर झालेले आहेत. त्यांना कुठल्या तरी एका पक्षाची आवश्यकता होती. त्यांनी राष्ट्रीय पक्ष निवडलेला दिसतोय. पण त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. तुमचे चांगले मित्र आहेत. तुमचा पक्ष सुद्धा तुमच्या पक्षात घेण्यासाठी उपलब्ध झाला असता असताना भाजपचा पर्याय निवडला. त्यांना वाटलं असं की राष्ट्रीय पक्ष आहे, आपण जावं, तिथं आपल्याला संधी अधिक मिळेल आणि तो निर्णय घेतला असेल. शेवटी व्यक्तिगत लोकशाहीमध्ये शेवटी आता आघाडी कुठल्याही संस्थेची असेल, निवडणुकीची असेल तर आम्ही एकच येऊच ना. नाही, मला त्याची काही माहिती नाही. फक्त जयंत पाटील साहेबांचं जे मी उद्योगीपणानं हे आहे त्याबद्दल मला मनाला यातना झाल्या. पण जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष काढून घेण्याबाबत देखील आग्रह झाला. विशेषतः रोहित पवार असतील किंवा रोहित पाटील यांच्याकडे ती नाही, जबाबदारी. त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर मला यातना झाल्या म्हणून सांगितलं. मला त्यांचा अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. तुम्ही वारंवार संवाद साधला का? काही माहिती माझा काही संवाद कोणाची झालेला नाही. काल जे वर्तमानपत्रात 2 दिवसाचं त्यांची जी बैठक होती त्याचं प्रसारमाध्यमांनी दिलं तेवढंच मी ऐकलेलं. पण रोहित पवारांच्या एकूणच राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी तुम्ही नेहमीच बोलत आलेला आहात. त्याचंच हे द्योतक म्हणायचं का ज्या पद्धतीने? नाही, ते ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजितदादांच्यावर वगैरे टीका करत होते त्यावेळेला मी त्याला म्हणत होतो की बा अजितदादा पवारांची जागा घेण्याची यांना घाई झालेली आहे. त्याच्या निवडणुका झाल्या, आम्ही सत्तेवर आलो. आता रोहित पाटलाची माझे काही व्यक्तिगत काही नाहीत. ते वक्तव्य आमच्यावर करत होते म्हणून आम्ही बोलत होतो. आता तो काही विषय राहिलेला नाही. त्याचं आता जयंत पाटलांना हे होतं असं म्हणायचं कारण त्यांचा मला काय त्या दोघांचं काय संबंध आहे मला काही माहिती नाही.